Oh,
सिद्ध महामुनी साधक संपन्न तेही जतन केले होते। पायाळाच्या गुणे पडले ठाऊके, पायाळाच्या गुणे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले। सिद्ध महामुनी साधक संपन्न तेही जतन केले होते। तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आली या कपाळा थोडे बहु। सिद्ध महामुनी साधक संपन्न तेही जतन केले होते। विठाला विठाला
सिद्ध महामुनी साधक संपन्न तेही जतन केले होते। अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा पंढरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये याच अभंगावर मी 6-7 वर्षापूर्वी इथं बोलून आलेले। तुकाराम महाराज बरोबर आहे का? आज बाकी काही असो परंतु विनेकरी भक्त मिळाला, बाकी काही भक्कम याचा अर्थ तेही कीर्तनकार आहेत। आता इथं अर्धा डझन कीर्तनकार आहेत, अर्धा डझन पखवाजे आहेत, पण सगळे लेट आलेत आज। हा अर्धा तास पुढे भरून काढायचा आता। मुक्त शोध आता इथं पंढरी सगळ्याच प्रकारची गाणी आहेत। बरं, त्यांनी त्यांची गाणी लावल्यात याच्यात नवल नाही, आपल्यांनी त्यांच्या चाली उचलल्या, बरोबर आहे ना? थोडासा वेळ माझ्याकडे 1-1.25 तास आहे। मी 8 वाजता बरोबर कीर्तन संपवणार आहे। बाकीच्यांना बाकीच्या कार्यक्रमांना जायचंय। आता ही मंडळी एवढ्या लांबून दूध पंढरीपासून आली, चालही घेणं गरजेचं आहे, विरात नाही तुम्ही तिकडे। मी परवाच दिवशी या अभंगावर बोलून आलोय, चैतन्य महाराजांच्या मठामध्ये जे असतील ते बरोबर ना? मग आता तुम्ही म्हणाल एवढ्या गर्दीत जे परवा दिवशी होते ते म्हणतील आज उगाच एवढ्या गर्दीत गरमाटात मरायला बसलो, हे तर त्याच दिवशी ऐकलं होतं आम्ही। अजिबात तासात तास घालणार नाही मी, कळलं असेल ना? विठाला विठाला विठा। एक छोटासा अल्पजीवी माझा विचार आहे आणि बुद्धिमत्तेच्या माध्यमातून साधकाची जी इच्छा आहे, एखाद्या घरी जर पाहुणा गेला तर या बाया विचारत असतात महाराज आज तुम्ही जेवणार आहे ते खरंच आहे, पण काय करू तुम्हाला जेवायला? नाही काही करा चालेल ना, मग तुम्हाला काय आवडते सांगा, नाही विचारते का? जिला मनापासून खाऊ घालायचे तीच विचारती, नाही तर बाकीची हो सप्त्यावाल्याला म्हणती रोजच आमच्या घरी कसं काय बाबा, अरे पुण्य मिळाले हे घेत जा। आणि म्हणून थोडीशी सूचना माझ्याकडं कालही चर्चा थोडी झाली, आजही सकाळी थोडी झाली। म्हणजे महाराज बरंच तुम्हाला तर शक्य झालं तर म्हणजे काय, अहो एवढ्या वर्षाचा कबीरांचा मठ आहे, कबीराच्या मठात आपण राहतो, कबीरांच्या मठात, तेव्हा हे कबीरांचं जीवनचरित्र नक्की काय आहे हे थोडं आम्हाला कळावं। आणि म्हणून थोडासा आज कबीरजींकडे जाणार आहे आणि त्या कबीरजींच्या भक्तीची खाण आज आपण उघडणार आहोत। गजानन महाराज विठाला विठाला। संबंध त्याही संबंधाचा असा आहे का ज्यांची पालखी सोहळा इथं भव्य दिव्य प्रकारामध्ये येतो आणि ज्या माझ्या पंढरीच्या पांडुरंगानं अवतार घेतला, लोभले ज्ञान जगी सगळे पाठ्यावाले। त्याच पंढरीच्या पांडुरंगाचा जो अवतार आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजांचे काका आपण एखाद्या पोराला म्हणत असतो एखादी गोष्ट ओढली किंवा त्यांनी मागितली, तुझ्या काय काकाने ठेवली का? हक्काचा फक्त काका। आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेला मांदी आणि वैष्णवांची मिळवली आणि तीर्थयात्रा काढली, त्या तीर्थयात्रेच्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज जेव्हा
पंजाब पर्यंत भारतभर गेले आणि काशीमध्ये गेले तेव्हा मुद्गलाचार्यांचा यज्ञ चालला होता। त्या यज्ञामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या हातून पूर्णाहुती झाली आणि त्यावेळेला 3 दिवस ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी मुक्कामाला होती। एकतर पहिलं ज्ञानेश्वर महाराजांना कोणी अंगीकारलं नाही, तर हे सांगायला माझ्याकडे इतका वेळ कमी दिलाय तुम्ही। मुद्गलाचार्यांचा यज्ञ होत होता त्यावेळेला तिथल्या धर्मपंडितांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये वाद चालू होता। कुठला? यज्ञाचा। पूर्णाहुती कोणाच्या हाताने करायची? महाराज बऱ्याच वेळेला असं होतंय, हो एखाद्या गावाने एखादा प्रकल्प उभा केला का उद्घाटन कोणाच्या हाताने? बरं आलाच उद्घाटनाला एखादा मंत्री तर त्याचा सत्कार कोणाच्या हाताने? आहे ना वादेच्या? आणि मग त्याच्यात निर्णय झाला। काशीचा जो राजा होता, आजही काशीला राजघराणा आहे, साताऱ्याला राजघराणा आहे, कोल्हापूरला राजघराणा आहे, बडोद्याला राजघराणा आहे, ग्वाल्हेरला राजघराणा आहे। हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची आणि तो हत्ती नगरामध्ये म्हणजे काशीमध्ये फिरवायचा। ज्याच्या गळ्यामध्ये हा हत्ती माळ घालील त्याच्या हातून पूर्णाहुती करायची। पहिला असा नियम होता, कोणी वाचला असेल तर नीट पहा। ज्या राजाला मुलगा नाही आणि त्या राजगादीला वारसदार जर शोधायचा जर ठरला तर त्या हत्तीच्या गळ्यामध्ये माळ दिली जात होती आणि नगरामध्ये फिरवायचा आणि नगरामध्ये फिरवल्याच्या नंतर ज्याच्या गळ्यामध्ये तो हत्ती माळ घालील त्याला आणून राजा। पण इतिहासामध्ये हे आहे, पण इतिहासामध्ये अजून मला कुठंच वाचायला मिळालं नाही हत्तीनं निवडलेला एकही राजा भ्रष्टाचारी जन्माला आला। पण माणसांनी निवडलेले आताचे कोण निवडीत आहे? फरक एवढाच आहे। म्हणून हत्तीसारखा सुज्ञ माणूस नाही कुठे। आणि त्यानं ही दिंडी चाललेली असताना ती ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये माळ घातली। 14-15 वर्षाचं वय त्यावेळेच। आणि मग तिथल्या सगळे ब्राह्मण धर्म मार्तंड 100-100-125 वर्षाचे दिग्गज विद्वान ते म्हणाले एवढ्याशा पोराच्या हातून पूर्ण होती, हे आपण काय उन्हाने पांढरे केलेत काय? अजूनही म्हातार म्हणत असते काही काही वेळेला मला लय पावसाळं घालतो, पण ते पोरे कधी कधी त्या बापाला म्हणत असते तू बापाची जास्त मी शिवत ताव नको मारू, तुला बाप मी केला। ब्राह्मणांनी आट घातली नाही का महाराज? कोणाच्याही सत्व परीक्षेला कसाला लावण्याचा प्रयत्न करत जाऊ नका अधिकारी पुरुषाच्या। कोणाची योग्यता काय कोणाला माहिती? ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, तया ते ओळखावया हेची संज्ञा, जगे नमस्कारी ती आज्ञा, ऐशे अतिजेत प्राज्ञा तो अवतार माझा, चेत संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया एके ठाया, ते ते जाण धनंजया, विभूती माझी विठाला विठाला। आणि मग काय आठ घातली माहिती का त्यांनी? या पोराची योग्यता आहे की नाही आम्हाला माहित नाही। काही विद्वान ब्राह्मण होते, काही सदाचारी, ते म्हणले ज्या अर्थी हत्तीनं याच्या गळ्यामध्ये माळ घातली त्या अर्थी हा अधिकारी पुरुष असलाच पाहिजे। पण ज्यांचा युग दुखावला होता ते म्हणले नाही। काही सद्विचाराचे होते। तुम्हाला काय वाटलं? दिंडीत चालणारे सगळे वारी करता चाललेले असतात, त्याच्यात आट घातली। जर या काशीमध्ये या काशीचा राजा विश्वनाथ म्हणजे काशी विश्वनाथ, या विश्वनाथानं यज्ञामधून प्रगट होऊन स्वतःच्या हातामध्ये किंवा स्वतःची जर पूर्णाहुती स्वीकारली तर आम्ही समजू हा अधिकारी पुरुष आहे, यज्ञो वै विष्णू। आणि ते ऐकल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरीनं चाललेले दिंडीमध्ये उजव्या अंगाला गुरुजी होते, त्यांचे गुरुजी होते निवृत्ती दादा। आणि निवृत्ती दादाकडे ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, दादाला इशारा केला, नजर ने नजर से मुलाकात कर ली, नजर ने नजर से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश और बात कर ली, तू मुझे देख और मैं तुझे देखूं और देखते देखते हो जाए देख ज्ञाना,
पूर्णाहुती टाक. त्यांची आट येणार. काशी विश्वनाथानं म्हणजे भोले बाबानं ती आहुती स्वीकारावी. अरे बाबा, माझा अवतार तरी दुसरा कोणाचा आहे? पूर्णाहुतीला तू पूर्णाहुती टाक, मी पूर्णाहुती घ्यायला येतो. सदाशिवाचा अवतार. आणि ती पूर्णाहुती टाकली. भगवान शिवानं ती पूर्णाहुती घेतली. तिकडं तिकडं जय जयकार झाला. आणि मग महाराज आयुष्यभर भगवान शंकराची उपासना करून कधी स्वप्नात सुद्धा दर्शन झालं नाही. ते आज प्रत्यक्षात दर्शन झालं. त्यावरती ही मुलं अधिकारी आहेत. आणि मग जो तो जी विरोध करत होती तीच म्हणत होती आमच्या घरी, आमच्या घरी, आमच्या घरी, आमच्या घरी. महाराज सप्ताह जरी असला ना तर सप्ताहाची जर कीर्तनकाराची बसायची व्यवस्था नसली ना तर बरेच जण म्हणतात आपल्या घरी महाराज बसवलं तर काय हरकत नाही. ते अट्टाच करतात. महाराज आपल्या घरी आणला तरी हरकत नाही का जनन महाराज. पण एवढा अट्टाच ते रोजच्या टाळकऱ्याला विना वाजवणारा नाही करते. हे रोज आपल्याकडे चहा पाण्याला येऊ द्या म्हणून का म्हणतात. ती किरकोळ आहेत ना. आणि मग निवृत्ती दादांनी विचारलं ज्ञाना, अरे हे सगळेजण आपापल्या घरी आग्रह करू राहिले, काय करायचं रे? ज्ञाना म्हटलं नाही दादा, इथं आपलं हक्काचं घर असताना लोकांच्या घरी का राहा? इमानदारी सांगा. आता ज्यांच्या हक्काच्या वर धर्मशाळेत खोल्या असतील ते वाळवंटात झोपायला जातील का? हा, उलट इथं फरशी फरशीवर भांडण होत असते. हक्काचं घर ज्ञाना इथं कोणाचं घर? आपलं. आपले काका राहतात ना. कोण? मी असं ऐकलंय. कोण? कबीर महाराज. काका कसे महाराज? एकाच आईच्या पोटी जन्माला येणारी दोन अवंड भाऊ भाऊ होतात. आणि एकाच गुरुकडून दीक्षा घेणारे शिक्षण घेतलेले गुरुबंधू होतात. आणि ते भाऊ झाल्याच्या नंतर वडिलांचे ते काका होतात. इथे रामानंद स्वामींकडं कबीरजी महाराजांनी दीक्षा घेतलेली आहे. आणि त्याच रामानंद स्वामींकडं आपले बाबा विठ्ठल पंत यांनीही दीक्षा घेतलेली होती. हे दोघे जण एका गुरुचे चेले आहेत आणि म्हणून दोघे जण गुरुबंधू आहेत. आपण काकांच्या घरी जाऊ. काहींनी कुजबूज सुरू केली. यज्ञाचं पूर्णाहुती यांच्या हातून झाली तोपर्यंत वाद होता. कबीर हिंदू एक मुसलमान आहे. तुमचं काय म्हणणे? साकार कबीर मुमीन. हा कबीर मुमीन. हा बरोबर. अरे पाठ्यातला मी कमी वेळी आपल्याला काय करायचं माहिती का? बाप दाखव नाही तो श्राद्ध का. बाबांचं प्रमाणाला आहे. काल आमची गजानन महाराजांची आमची बरीच चर्चा काल झाली. 2 तास आम्ही जवळजवळ एक कीर्तन होईल एवढी चर्चा करतो. लक्षात ठेव. हे बाकीची चर्चा करायला लागले. हे ब्राह्मण म्हणून घेतात. कबीराच्याकडे मुक्कामाला जाणार. पण दिंडी जशी ओळाली तशी कबीरांचं घर विचारत विचारत कबीरांच्या अंगणात गेली. टाळ मृदुंगाचा आवाज. आणि कबीरजी आतमध्ये बसले होते. काय करीत होते माहितीये का? हा माग विनत. आता ज्याचा माग विनवायला नाही का, ज्याचा माग विनायला जो भगवंत परमात्मा आहे त्याच कबीराच्या घराचा माग काढीत काढीत तिथे गेलते. अशा कळली का कोणाला? माग. पहिले जे हे फासे पाडती भिल्ल वगैरे कातोडी लोक सचिन जर एखादी चोरी झाली तर ते चोर पकडायचे कशाच्या आधारावर? माग काढायचे. ते माग ते शहरातल्या नाही काढायचं. माग कशाला म्हणतात ते. हो. आणि गेल्याच्या नंतर कबीर महाराज बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर तिथे त्यांची सगळ्यांचा परिचय झाला. आणि कामाला तर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला महाराज. हो. आणि मग ती मंडळी तिथे विसावली.
आणि सगळं एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस त्या ठिकाणी मंडळी राहिली. आता ही सगळ्यांना कुठं ना कुठं तरी कथा ऐकायला मिळाली असेल का त्यांनी नंतर त्यांचा शिदा संपला, त्याच्यानंतर राजवाड्यामध्ये चोरी केली, त्याच्यामध्ये कमालाचं शिर कापलं, याच गोष्टी सगळ्या ऐकल्या. आता कबीरजींचा जन्माचा आपण जरा बारकाईनं सिद्धांत पाहू, म्हणजे मग नंतर तुम्हाला कळेल का कबीर नक्की कोण येतो. विठाला काशी तीर्थ क्षेत्रामध्ये पंचकुला घाटावर, बरं, जे काशीला गेले असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक घाटाला नाव आहे. पंढरपूरच्या सगळ्या घाटांना नाव आहे का नाही? पंचकुला घाटावर रामानंद स्वामी त्या ठिकाणी राहत होते. रामानंद स्वामींचं जे आराध्य दैवत होतं ते शालिग्राम होतं. काशीमध्ये राहून, नाही का, काशीमध्ये राहून त्यांचं जे पूजेचं आराध्य दैवत होतं ते शालिग्राम होतं. हा शालिग्राम कुठं सापडतो? काल आपली चर्चा झाली, गंडकी नदीमध्ये सापडतो. आणि तो शालिग्राम ते दररोज पूजेमध्ये वापरायचे रामानंद स्वामी, कबीर महाराजांचे आणि विठ्ठल पंतांचे गुरु. त्यांना 16 ओळ इतकं असायचं का त्यांना 16 जरी ब्राह्मण शिवला तरी ते स्नानाला जात होते. तसं तर सोडूनच द्या. आणि म्हणून त्या पंचकुला घाटावरच एक ब्राह्मण राहत होता आणि तो त्यांच्या पूजेची सामग्री रोज घेऊन यायचा. टोपलीवर फुलं काय असेल ते गंगाजल आणून तो द्यायचा ब्राह्मण सोहळ्यामध्ये. पुढे भगवंताच्या मनामध्ये एक दिवस आलं, अरे फार मोठा मागचा इतिहास मला सांगायचा, तुम्हाला तर वेळ मिळणार नाही पुन्हा कधी, आणि त्याच्यावर पुन्हा फट पाडून सांगायला मजा वाटत नाही. जेव्हा एकच क्यू देतो तुम्हाला, हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा छळ केला, प्रल्हादानं भगवंताचा धावा केला, एवढ्या छळाला सुद्धा त्याला मारण्याचा प्रयत्न केला. प्रल्हाद मेला. शेवटच्या क्षणाला नरसिंहाचं रूप धारण केलं. नरसिंहाचं रूप धारण केल्याच्या नंतर प्रल्हादाला वाघ नखे पोटात घातले आणि त्या सिंहाच्या नख्यांनी त्याला फाडून मारला. त्याही नंतर प्रल्हादाला काय माग म्हणून सांगितलं, वरमृही वरमृही वरमृही. त्यावेळेला प्रल्हादाने एकच इच्छा व्यक्त केली, म्हणजे देवा तुझी भक्ती करण्याचा मानस होता, तेवढ्याच करता मी जन्माला आलो होतो, पण या माझ्या दुराचारी विचाराच्या बापानं मला तुझी भक्ती करू दिली नाही. आणि म्हणून जर मला वरदान देणार असेल तर पुन्हा तुझी भक्ती करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये यावा, अशा एखाद्या जन्माला मला घाल. तथास्तु म्हटले. वचन त्याला दिले सत्ययुगामध्ये. कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे. आणि मग आता काय करणार? एक दिवस भगवंताच्या मनामध्ये आलं का प्रल्हादाला दिलेला शब्द आहे, प्रल्हादाला कुठंतरी जन्माला घालायचा आहे, पण गर्भवासातून नाहीये, आयोनी संभव, अवतारच तसा येतो. आणि मग काय केलं? एक दिवस तो ब्राह्मण आजारी पाडला भगवंताने. लक्षात ठेवा, वारीला जायचे, सगळी तयारी केली, घडी आजारी पडला. त्यांनी कोणालाही दोष द्यायचा नाही, समजायचं पांडुरंगाची इच्छा नाही आपल्याला बोलवायची. हानिका रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचोड्या. आणि तो आजारी पडला. त्यांनी एकतर सगळी आदल्या दिवशी तयारी केलेली, आणि तयारी केल्याच्या नंतर त्यानं पहाटे कसं तरी स्नान केलं, पण हातपाय थरथरायला लागले. तापानं इतका फणफणला आणि पुन्हा त्यांनी अंथरून धरलं. आणि रामानंद स्वामींची ब्रह्ममुहूर्तावर पूजा असायची. त्या ब्राह्मणाला एक मुलगी होती आणि ती बालविधवा होती. बालविधवा कळली का? लग्न झालं होतं
पण 4-6 महिन्यामध्ये तिचा मालक वारला होता आणि म्हणून ती आपल्या बापाकडेच राहत होती. ब्राह्मणाची पोरगी 6 महिन्याची विधवा तेवढी त्याच्या घरामध्ये होती. बापाची सेवा करत होती. इतका तापानं फनफनला, उठता येईना, नीट बोलता येईना. तिला आणखीन त्याच्या अंगावर कपडे टाकली. थोडीशी कुठेतरी त्याची थंडी शांत झाली. परंतु त्यानं सांगितलं, बाळ, आज रामानंद स्वामींच्या पूजेमध्ये व्यत्यय येणार आहे आणि महापुरुषांचा एक नियम असतो. काय नियम असतो? नित्य नेम नामी ते नियम चुकू नये कोणाचा. आणि रामानंद स्वामींना ब्राह्मण सोहळ्याशिवाय कुठलंही ग्रहण करत नाही. पण नाविलाचे बाळ, त्यांची पूजा खंडित होऊ नये म्हणून मी ती पूजेची सामुग्री आणून ठेवलेली आहे ना, तेवढी रामानंद स्वामींच्या घरापर्यंत पोहोचव. साडी नेसली, पूजेची सामुग्री घेतली आणि ती बालिका बालविधवा घेऊन दरवाजाच्या समोर गेली. दरवाजातून आवाज लावला. उशीर झाला होता. तोपर्यंत रामानंद स्वामींनी पूजा मांडली होती. देव आपल्या समोर घेतलेला होता शालिग्राम आणि त्याच्यावरचं निर्माल्य काढलेलं होतं. काल वाहिलेली फुलं आणि वाट बघत होते. अजून ब्राह्मण काय येईना. तेवढ्यामध्ये दरवाजातून आवाज आला, महाराज, मैं हो ब्राह्मण की बालिका. ब्राह्मण कहाँ है? वो बीमार है, बहुत बुखार है, वो उठ भी नहीं सकते. तो फिर मैं पूजा सामग्री लेके आई हूँ, लेकिन अंदर नहीं आ सकती. कारण त्याला ब्राह्मणाचं सोहळं होतं, तर पोरगी कशी चालेल. तत्व पाळली तर पूर्ण तत्व पाळली पाहिजेत माणसाने. आओ बेटी आओ, मैं अभी पूजा में बैठा हूँ, मुझे उठना मुश्किल है. पूजेला बसलेल्या माणसानं कधी उठायचं नसतं. ती आली, ती पूजेची सामुग्री खाली ठेवली. पूजा होईपर्यंत रोज तो ब्राह्मण बसत होता आणि मग ते निर्माल्य, कालची फुलं वगैरे ती घेऊन सगळं घेऊन नदीला सोडायला जायचा. तो पहिले आपल्याकडे जर सत्यनारायणाची पूजा झाली तर कुठं सोडायचे, नदीला सोडायचे. ते पण पोरगी बसू शकत नव्हती तोपर्यंत. टोपली खाली ठेवली. आज विचार करा, आज ज्या आरती टोपलीवर फुलं पूजेला आहेत म्हणजे काल किती असतील? टोपलीवरच असणार. ती फुलं घेतली आणि सांगितलं, बाळ, ते निर्माल्य गंगा में बहा देना. आणि अशी बुचकुली धरली दोन्ही हातानं. पण घेऊ कशा? ज्या टोपलीत तो ब्राह्मण परत नेत होता ती टोपली अजून मोकळी झालेली नाहीये. त्याच्यात अजून फुलं तशीच आहेत. आणि म्हणून कशात घ्यावं महिलांनो, नीट आहे का? कुठलाही महाप्रसाद असू द्या, कुठं मिळालेला एखाद्या यज्ञाचा नारळ असू द्या, तो किंवा एखाद्या लग्नामध्ये मिळालेली सुवासनीच्या नावानं ओटी असू द्या, हातात नका कधी घेत जाऊ. ती ओटी ओटीतच घेत जा. कशात घेत जा? ओटीत. पण मला थोडंसं कोंडाजी बाबांच्या सारखं जरा कडक बोलायची बारी आता यायला लागलेली आहे. या अवलादींनी फार बट्ट्याबोळ चालवलाय. बाबांना साक्षीला ठेवून सांगतो, आज कितीतरी बाया आहेत, त्या पोरी आहेत महाराज, उघड्या डोळ्यानं तुम्ही पाहताय. आज एखाद्या पोरीचा ज्या वेळेला साखरपुडा होतो
लाखो रुपये खर्च तुम्ही करताय महाराज, आणि आकलीचे कांदे आता ह्या बाया फोडायला लागल्यात. त्या पोरीची 5 जणी ज्या वेळेला ओटी भरतात ना, त्यावेळेला तिच्या मांडीवर असा एक पीस देतात. पीस त्यांच्याकडे असेल, त्यांना माहिती. साधना बरोबर आहे का? हा, असा पीस दिला जातो, त्याच्यात ती ओटी दिली जाते. हो, जेवढ्या इथं माझ्या 60 उलटून गेलेल्या आई समान म्हातारे आहेत ना, त्यांना सगळ्यांना विचारा, तुमच्या ज्यावेळेला ओट्या भरल्या त्यावेळेला ओट्या कशात घेतल्या? पिसात घेतल्या का साडीत घेतल्या? हा आई साहेब, जेवढ्यांनी साड्यांमध्ये ओटीतच ओटी घेतली त्यांची कोस उजवायला कधीही डॉक्टर लागला नाही. कारण आताची ओटी इथं ठेवली का दुसरी मैत्रिणी तिने अशी उचलून घेऊन जाते. शेठ कुशीला ओटीच लागत नाही, कशी कुस उजावणार? त्याच्या डॉक्टरांचं मजलं चढत चाललं. नाही कळलं काय? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपल्या लेकराचं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, ओटीत बरं आहे का तिच्यात डाग पडायसारखा एक काही पदार्थ नाही. थोडेसे गहू, एखादा नारळ, एखादं फळ. शांताराम शेठ, काय आणखी डाग पडायसारखं काय? आणि त्याहीपेक्षा आणखी कडू सांगू, डाग पडले ना तर कपड्याला पडू द्या, चारित्र्याला कधी डाग नका. कपड्याचे डाग काढायचं का नाही निघाले? हा, आणि नाही तुमच्या त्यांना रगडलं तर मशीने, नाही मशीने जमलं तर लॉन्ड्रीत द्या, तो डाग काढितोय सगळे. पण चारित्र्याला पडलेला डाग कधीही कोणतंही मशीन आज निघालं नाही का जे तुम्हाला. अहो, आजही 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणाऱ्या माझ्या विश्वामित्रांना मेनकाच्या माध्यमातून जो डाग लागला तो अजूनही कोणाला काढता आला नाही. काढता कोणाला? हा, 100 अश्वमेध यज्ञ केल्याच्या नंतर स्वर्गाच्या राजगादीवर जाऊन बसलेला इंद्र एक दिवस माझ्या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये आला आणि आयुष्याचा सत्यानाश करून घेतला. इंद्रा पडली भगे, कोण डाग पुसू शकतो महाराज? आणि म्हणून तिनं आपली ओटी पुढे केली. आता बऱ्याच वेळेला आम्ही त्या अनुष्ठानाच्या, यज्ञाच्या, कथेच्या वेळेला आम्ही श्रीफळ वगैरे देतो ना, बऱ्याच बाया पदर पुढा करतात. पुदर पदरात नसतो घ्यायचा, इथं ओटी, हा जो डोक्यावर ना वर डोक्याकडे गेलेला भाग आहे ती ओटी आहे, त्या ओटीत घेत जावा म्हणतात. तिला ती ओटी पुढे केली आणि रामानंद स्वामींनी वरून स्पर्श न करता ती फुलं त्याच्या ओटीत टाकली. त्या मुलीच्या बालविधवा, 6 महिने पती वारलेला आहे. आणि जशी ती ओटी इथं धरली, लक्षात ठेवा तुम्ही, का ज्यांनी प्रयोग केला त्यांनी, त्या ओटी धरलेल्या पोरी ज्या वेळेला पाया पडायला जातात त्यावेळेला त्या खाली वागताना ओटी दाबून कुठं जातात? त्या इथं दाबून धरली आणि डोकं टेकवलं, नमस्कार केला आणि सांगितलं बाबा. बाबांनी आशीर्वाद दिला. अंधार होता त्याच्यामुळे एवढं काही नीट दिसलं नाही. दोन्ही हात वर केले आणि रामानंद स्वामींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भवती. आता उठून बसली आणि अशीच ओटी धरली, बाबाला नमस्कार केला. म्हणजे बाबा, आपल्या मुखातून पुत्रवती भव आशीर्वाद आलाय, पण या कुंकवाचा धनी 6 महिन्यापूर्वी जग सोडून गेलाय. कपाळ मोकळे, माफ करा महिलांनो, देवानं तुमच्यावर अन्याय केला असेल, नशिबानं तुम्हाला धोका दिला असेल. हो, आता तरुण पोरीबद्दल तरी काही बोलू शकत नाही. कुंकू गेली, टिकले आल्या, पण ज्यांच्या म्हाताऱ्या आहेत त्यांचा मालक गेलाय ना महाराज, त्या म्हाताऱ्यांनी सुद्धा टिकल्याला सुरुवात केलेली आहे नाही? म्हाताऱ्यांनी कुंकवाचा धनी गेलेला आहे, तुम्ही आशीर्वाद दिलाय, पुत्रवती भव. आणि माझं अंतःकरण मला साक्ष देते बाबा, आली मुखावाटा अमृत वचने, तुमच्या मुखातून आलेला शब्द खोटा होणार नाही आणि तो खरा होईल. बाबा, त्या दिवशी मी जगाला काय तोंड दाखवू?
म्हणजे मालक गेल्याच्या नंतर तुमच्या आशीर्वादानं मला मुलगा होईल, त्याला लोक काय म्हणतील? नवरा गेल्याच्या नंतरच पोरग झाले ना, त्याचा अर्थ काय? किती लोकांना कळणार आहे रामानंद स्वामींनी आशीर्वाद दिलाय म्हणून? रामानंद स्वामींना घाम फुटला महाराज, घाम. एवढा मोठा महान पुरुष महाराज. हीच घटना मी मागे इथे सांगितलेली आहे का इथे ज्यावेळेला चांगदेव महाराज आले होते मुक्ताईच्या सांगण्यावरून, त्यावेळेला आत्ताचा जो दक्षिण द्वाराकडे जो भात लावण्यांचा वाडा आहे, त्यांच्या त्या एका मुलीला चांगदेवानं आशीर्वाद दिला होता. ती ही मुलगी बालविधवा होती आणि तिलाही आशीर्वाद दिला होता का पुत्रवती भव. तेव्हाही चांगदेव महाराजांनी 14 वेळेला यमाला घाम फोडला, पण आज चांगदेवाला घाम फुटला होता. कारण वाणी मुखातून आलीच कशी. शालिग्राम होता खाली, पूजा मांडलेली होती नीट आहे का पहिल्यापासून. आणि शालिग्राम मांडलेला होता ना, तर शालिग्रामाला साकडं घातलं, देवा ददामी बुद्धियोगम तम. बुद्धी देणारा तू आहेस, तर अशी आशीर्वाद देण्याची बुद्धी दिली कशी तू? अरे जिचा मालक गेलेला आहे ती बाल विधवा आहे आणि तिला या मुखातून आशीर्वाद दिलाय पुत्रवती भव. काय करू या आशीर्वादाचं? अधिकारी पुरुष होते तेवढे. शालिग्रामानं संत दिला, रामानंदा घाबरू नकोस. म्हणजे काय घाबरू नको म्हणजे काय? उद्या त्या मुलीला मुलगा होईल किंवा माझा आशीर्वाद खरा होईल किंवा खोटा होईल, मीच तुला बुद्धी दिलेली आहे. सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपूचा पोरगा प्रल्हाद, त्याला भक्ती करण्याकरता जन्म घ्यायचा होता, मी त्याला वर देऊन बसलो होतो, परंतु त्याच्या योग्यतेचं जन्म घेणारं मातृत्व आणि पितृत्वाची पूस आतापर्यंत मला कुठंच दिसत नाही, म्हणून त्याला बिगर मातृत्व आणि पितृत्वाचा मला जन्माला घालायचा. तिला सांग घाबरू नकोस, जे घडेल ते ईश्वराच्या मर्जीनं घडेल. वेळेवर तुला बाकीच्या सूचना मिळतील, लोक तुझ्यावर अपवाद घेणार नाहीत, तू निष्कलंकित राहशील. रामानंदाने सांगितलं बेटी घाबरू नको, तू निष्कलंक जीवन जगशील, हा रामानंदाचा आशीर्वाद आहे. आणि एवढा आशीर्वाद दिल्यावर मग मात्र ती निशंक मनानं तशीच ओटी धरली आणि घराकडे निघाली. बोल होती ओटी. सुरुवातीला तिला तिचं वजन कळलं होतं. जशी जशी रामानंद स्वामींकडून ती आपल्या घराकडे निघाली, तशी तशी तिला ओटी जड लागायला लागली, ओटी जड लागायला लागली. आणि आणखीन थोडीशी पुढे गेल्याच्या नंतर फारच ओटी जड लागली, म्हणून तिनं उघडून बघितली तर त्या ओटीमध्ये एकही फूल नव्हतं, एक गोंडस पोरग होतं. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. तसं राजेश सुकुमार मदनाचा. आता हिला घाम फुटला, कोणाला मी काय सांगू. आणि जसा घाम फुटला महाराज, तेवढ्यात आकाशवाणी झाली, बेटा चिंता मत करणार, घाबरू नकोस. इथे त्या घाटाच्या पलीकडं लहन तारा म्हणून नावाचा एक तलाव आहे, त्या तलावामध्ये कमळं उगलेली आहेत. या मुलाला ने सूर्योदयाची वेळ आहे, या मुलाला ने आणि तिथे त्या कमळाच्या पानांवर ठेव. आकाशवाणीला प्रणाम केला, तशी ती ओटी धरली, लहल तारा नावाच्या तलावाजवळ गेली आणि तलावाजवळ गेल्याच्या नंतर तिथे जी कमळाची मोठी मोठी पानं होती त्याच्यावर त्या लेकराला ठेवला आणि निघाली. तेवढ्यामध्ये त्या पाण्यामध्ये असणारा एक नाग, मोठाच्या मोठा नाग, सूर्य नेटकाच तिकडून उगवलेला होता. आणि सकाळच्या प्रहरी कवळवून घ्यावं माणसं म्हणतात खरंय, पण जसा जसा सूर्य वर येतो एका जागेवर बसलेला माणूस नंतर चटका बसायला सुरुवात होते. जिथं सगळीला बसले असतील त्यांना विचारा. हो, त्यामुळं मी सांगत असतो, कावळा शिवल्याच्या नंतर भाषणावाल्यांनी बाकीच्यांचा शाप घेत नका बसत, ओळखून घ्यायचा, खरं नाही. पण ही खालूनची ठेव येतात.
हो, हा राहिला तो राहिला तो राहिला तो राहिला. बरं तुझ्या भाषणानं काय तो मेलेला उठणार याच्यातला काही प्रकार नाही, पण लोकांची मानसिकता सांभाळावी एवढी माझी इच्छा आहे. हो, त्यामुळे मी तर जातच नाही कुठं, तो भाग वेगळा आहे. हो, बरं तुझ्याच असतंय मला माहिती आहे, पण तुम्ही लोक हुशार आहेत महाराज. लईच गडी दिसलं ना तर हे म्हणत त्याच्यात प्रवचन झाल्याबरोबर मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे हे सटकून घेतात. बरं बसले तरी प्रवचन तर सावलीच असते, बाकीची त्याला विनोद द्या सोडून मला बोलायला वेळ कमी आहे. काय सांगतो तुम्ही अर्थ मी एकांत नाही. आणि एवढंच मला बारकाईने सांगतो, बघा कोणाला जमलं तर तो नाग आला आणि त्यांनी फाना धरला त्याच्या डोक्यावर, ऊन लागू नये म्हणून इकडून असा फाना धरला. लक्षात ठेवा, न सांगता जर कोणाच्या डोक्यावर जर नाग फाना धरील ना महाराज, तो दिग्गज महापुरुष होतो अथवा या चक्रवर्ती सम्राट होतो. देशाचा काही जगाचा सुद्धा तो अधिकारी होऊ शकत. डोक्यावर त्याच्या नागानं फाना धरला पाहिजे. हो, आणि ह्या माझ्या वाचण्यामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक आहे शांती ब्रह्मनाथ महाराज, त्यांच्या डोक्यावर नागानं फाना धरलेला आहे, आणि दुसरे आहेत कबीर महाराज, तर ज्यांच्या डोक्यावर नागानं फाना धरला आहे. तो 100% आवलिया महापुरुष होणार. आवलिया अगदी महापुरुष म्हणजे महापुरुषच, किंवा या धरती मातेचा चक्रवर्ती सम्राट बिरक इलेक्शनचा. पण प्रयोग करायला गेल्याच्या नंतर फाना जरी का तो फाना मारील याचा नियम नाही, त्यांनी अनायासे धरला पाहिजे. आणि ती मुलगी निघून गेली. तेवढ्यामध्ये त्या काशीमध्ये एक मुस्लिम जोडपं होतं, त्याचं नाव आहे निरू आणि त्याच्या बायकोचं नाव आहे निमाजान. हे रोज भगवान शंकराला जायचे पूजेला, शंकराच्या पूजेला रोज, आणि एकच मागणं मागायचे, देवा एखादा कुठेतरी अवलाद, एखादा वंशाला दिवा दे. अनेक वर्षांची इच्छा होती आणि आज भगवंताच्या सुद्धा मनात आलं. निरू आणि निमाजान अर्ध आयुष्य गेलं यांचं. रोज माझ्याकडून पुत्र मागतात, रोज माझ्याकडून पुत्र मागतात, का नाही हा पुत्र त्यांना सांभाळायला द्यावा. आणि म्हणून ते पूजा करून नेमके तिकडून येत होते आणि त्या तळ्यापासून आपल्या घराकडे चालले होते. मुलगी निघून गेलेली होती, सापानं नागानं फाना धरलेला होता, आणि या दोघांनी ते मुलगं पाहिलं. आणि त्यातल्या त्या महिलेनं जेव्हा ते मुलगं पाहिलं, मला दयावृत्ती हृदयामध्ये असते मुलं स्त्रियांच्या. आणि मग तिनं आपल्या मालकाला सांगितलं, म्हणजे माझं पाहिलं का, कोणाचं तरी गोंडस पोरग आहे तिथं ठेवून गेलेले असेल कोणाचं, चल आपल्याला काय करायचे. पण आईचं हृदय होतं ते पाय घोटाळले. तिथं काहीतरी संकेत मिळाला. आपण एक काम करू, इथे कोणाचा असेल तर आपण शोधायचा प्रयत्न करू. त्याचा पेस कमी कर थोडासा, पेस आवाज थोडासा, आवाज थोडासा. हॅलो हॅलो, विठाला विठाला. लगेच लक्ष देते. याचं कारण महाराज, मी 75 साली जेव्हा स्वामीजींकडे आलो तेव्हा इथे एक माळा होता, याच्याबरोबर खोल्यांचा माळा होता, आणि त्याच्यावर माडी होती, आणि त्या माडीला पाठीमागे एक छोटीशी गॅलरी होती. त्यावेळेला 75 साली स्वामीजींबरोबर मी येत होतो. त्यावेळेला इथं कोणाचेच कार्यक्रम होत नव्हते तुकाराम महाराज, फक्त स्वामींचे कार्यक्रम होत होते. आणि त्याचं स्पीकर आम्ही बदलापूरून आणत होतो. तो स्पीकर जोडायचं काम माझ्याकडं होतं, त्याच्यामुळे याच्यातली थोडीशी काटकली. बाकी काही नाही. 75 सालापासून म्हणजे 49 सालापासून मला स्पीकरची माझी ओळख आहे. विठाला विठाला विठाला. तिथे आपण त्याचे आई वडील शोधायचा प्रयत्न केला, कुठंच कोणी दिसेना. निरूनं सांगितलं, निमाजान चलो किसी का भेटा हो. कोणाचा असेल आपल्याला काय करायचं. तर तिचा पाय निघेना. एक काम करू ना, म्हणजे काय, ज्याचा असेल ना त्याला आपण देऊ. पण इथं जर एखादं स्वापद या सकाळच्या प्रहरी जर कोणी पाणी प्यायला आलं याच्यावर जर हल्ला केला, आपण ज्याचा असेल ना
त्याला आपण देऊया, पण घरी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि मग ती ज्या वेळेला आपली साडी थोडीशी वर करणार घेणार त्यावेळेला निरून सांगितलं थांब रुक जाव. आणि म्हणून तो पाण्यात शिरला आणि तो जसा पाण्यात शिरला आणि इथून थोडस पोरग आतमध्ये होतं, एक पाऊल टाकणार ती तयारी पाहिल्याबरोबर तो नाग निघून गेला. त्यानं ते पोरग उचललं आणलं आणि निमाजांकडे दिलं. निमाजांकडे दिलं ते घरी आणलं आणि घरी आणल्याच्या नंतर महाराज आता पंचदशी झाली, नवजात बालक आहे जन्माला आलेलं. बरं त्यावेळेला आता या बुथाच्या बाटल्या निघालेल्या नव्हत्या, काय करायला दूध पाजायला. कुठल्याही आई बापानं म्हातारपणाला कधीच कोणाजवळ गावानं द्यायचं नाही. कार्ट वरातीला जाऊन प्यायला शिकलंय ते वरातीत नाही शिकलं, लहानपणी तोच बाटली शिकवलेली कोणी त्याला तेव्हापासून कळते बाटलीतलं बरं लागत आहे. बाटलीतलं त्याच गर्दीमध्ये एक विधवा ब्राह्मणाची बाई होती 70 वर्षाची आणि तिच्याकडे एक देशी गाय होती. कारण यांनी वरचं अनेक दूध पाजायचा प्रयत्न केला पण ते कमी पोरग दूध पित नव्हतं. आणि मग ती म्हातारी एक दिवस आली आणि सांगितलं क्या हुआ बेटा है किसी का पता नहीं, आज 4 दिन हो गए अभी तो कुछ पिया ही नहीं कुछ तो लिया ही नहीं. आणि मग म्हातारी म्हटली माझ्याकडं गावठी गाईचं देशी गाईचं दूध आहे मी आणू. ती घरात गेली, तापवलेलं मस्त पैकी दूध होतं, एका वाटीत दूध आणलं, चमचा आणला आणि महाराज तिनं तिच्या हातानं ते दूध पाजायला सुरुवात केली. ते पोरगं घटाखट दूध केलं. त्याच्यानंतर रोज त्या म्हातारीला ते काम लागलं का यायचं. आणि महाराज आपल्याकडे ही पद्धत होती पोरं कोणालाही होऊ द्या पण नाणायला म्हातारी तिसऱ्याचीच यायची नव्हती नाणायला. त्यामुळं ते लहानाचं मोठं व्हायला लागलं तसं. आणि मग जशी आपल्याकडं ब्राह्मणांमध्ये मुंज होते तशी महाराज त्यांच्या आपल्याकडं सोडमुंज असते त्यांच्याकडे सुद्धा तो एक विधी असतो. आणि मग आता याला बोलवायचं आणि याचं नामकरण करायचं म्हणून त्यांचे जे काही काजी वगैरे होते मुस्लिमांचे त्यांना बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर त्याचं नाव ठेवायचं ठरलं. ते काजी दोघे जण असे समोर बसले आणि समोर त्या पोराला बसवलं, याचं नामकरण करायचे. महाराज काजी सुद्धा ते काजी तेवढ्याच योग्य त्याचे होते. त्या दोघांनी जेव्हा त्याला निघून बघितलं आणि दोघांमध्ये चर्चा झाली याचं नाव काय ठेवणार. अरे हा सर्व माणूस माणसासारख्या आकाराचा दिसतोय परंतु हा ईश्वरी अंश अवतार आहे, काय अवतार नाव ठेवणार. आणि म्हणून आपल्याकडे जसं नारायण केशव माधव गोविंद ही जशी भगवंताची नावं आहेत तशी त्यांची अल्ला वगैरे जी नावं आहेत ना त्याच्यातलं कबीर एक भगवंताचं नाव आहे. आणि म्हणून आपण त्या दोघांनी त्याचं नाव कबीर ठेवलं. इकडे कबीराचा लहानाचा मोठे होत चालले, तिकडे ती पोरगी गेली, तिने आपल्या वडिलांना गेल्याबरोबर खरं सांगितलं बाबा आज असा असा प्रकार घडलाय. आज मी जेव्हा रामानंद स्वामींना फुलं दिली त्यावेळेला त्यांनी जे निर्माल्य दिलं ते मी माझ्या ओटीत घेतलं, मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिला पुत्रवती भव. आणि मीही बाबांना म्हणलं बाबा मी बालवधू आहे, 6 महिन्यापूर्वी माझा मालक गेलेला आहे, जर तुमच्या आशीर्वादानं मला मुलगा झाला तर मी जगाला काय तोंड दाखवू आणि काय उत्तर देऊ. तर त्यांनी सांगितलं बाबा चिंता मत करणार, भगवान सगळं काही व्यवस्थित करेल. हो त्यांनी सांगितलं रामानंदांनी जर आशीर्वाद दिला असेल नीट आहे का केवढा विश्वास आहे. आणि म्हणून तर तुकाराम महाराजांनी सांगितलं निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. बेटा रामानंद स्वामींच्या मुखातून जर शब्द आले तर तू काहीच काळजी करू नको. आणि मग आता इकडे त्या मुलाला रोज काळजी लागून बसली.
मी जन्म तर घेतलाय, मी मागच्या जन्मात संकल्प केलाय घेईन मी जन्म याचसाठी देवा. प्रमाण भरपूर आहेत, गाणारे एक सोबडकरी एक आहे, पण मला हा कोरम पुरा करायचा आहे पटकन. काही मी उद्धार पावेन, काही कृपा कर नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन. काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असेल. रोज रात्रंदिवस चिंतन करत होते. 5 वर्षाचे कबीर महाराज झाले. काय करावं? कोण माझा उद्धार करील? कोण मला मंत्र देईल? कोण मला दीक्षा देईल महाराज? आणि एक दिवस आपल्या घराच्या वर छतावर संध्याकाळच्या वेळेला कबीर महाराज आकाशाकडे बघून आपल्या उद्विग्नतेची भगवंताच्याकडे आर्त आळवणूक करत होते. तेवढ्यात आकाशवाणी झाली, कबीर चिंता मत करणं देणार. ब्रह्ममुहूर्तावर याच पंचकुला घाटावर ब्रह्ममुहूर्ताच्याही अगोदर, म्हणजे कोणीही गंगेवर स्नानाला जात नाही, त्याच्या अगोदर रामानंद स्वामी स्नानाला जातात. रामानंद स्वामी ब्राह्मण सोडून कोणालाही उपदेश करत नाही, स्पर्श करत नाही. तेव्हा त्याच्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यांवर जाऊन तिथे बैस, तुला उपदेश होईल. आकाशवाणीनं सांगितलं. पहाटे कबीरांनी विचार केला, झोपलो तर पहाट कधी होऊन जाईल तपास लागायचा नाही, म्हणून तेव्हाच कबीर गेले आणि त्या ज्या पायऱ्यांच्या शिड्या होत्या एका शिडीला आडवे झोपले खाली. पालते पहाटची वेळ झाली, 3 वाजले असतील, 3:30 वाजले असतील. रामानंद स्वामी आपले पंचकुला घाटावर स्नानाला निघाले. लक्षात ठेवा सज्जनांनो, गंगेच्या पात्रात जाताना कधीही आपल्या पायामध्ये पात्र नसावे, म्हणजे वाहना. हो, मी रोज पाहतोय रामानंद स्वामी, मला मी पुराव्यानं बोलतोय, रामानंद स्वामी खडावा पायात न घालता आज स्नानाला चालले होते आणि त्याच घाटावरून जात असताना 1 पायरी 2 पायरी 3 पायरी अंधारामध्ये जेव्हा कबीरजींच्या पाठीवर पाय पडला आणि काहीतरी गुळगुळीत लागलं. इमानदारी सांगा, अंधारात गुळगुळीत लागल्याच्या नंतर पायाला अंधारात गुळगुळीत, लगेच बीपी तपासून पाहते असं. हो, काही विजरून गेली. रामानंद स्वामी पायाला गुळगुळीत लागल्या बरोबर रामानंद स्वामी मागे सरले. राम 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 राम. काहीतरी पायाखाली आलं आणि घाबरले आणि दुसऱ्या बाजूने निघून गेले खाली. कबीर उठले नाही आणि उठले नाहीत म्हटल्याच्या नंतर महाराज रामानंद स्वामींनी स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर रामानंद स्वामी परत तिकडच्याच बाजूने तिकडे गेले, कारण अंधारात काहीतरी तिथं गुळगुळीत, म्हणजे शंका अनेक येऊ शकतात, काही असू शकते, आणि तिकडून गेले. आणि रामानंद स्वामी निघून गेले त्यावेळेला थोडंसं आता उजाडायचं वेळ आलेली होती आणि कबीरजी उठले. आणि कबीरजी उठले तर तिकडं त्यांची आई निमाच्या घर झाडत होती, अंगण झाडत होती. हो, कारण पहिल्या महिला पहाटे सकाळी उठल्यावर झाडलोट करत होत्या, सडा टाकीत होत्या, रांगोळ्या काढीत होत्या दिवस उगवायच्या आत. आता ज्या दिवस उगवायच्या नंतर उठत्या त्यांच्याकडे सगळा सडाच आहे. रामानंद स्वामी गेलेत असं पाहिलं आणि इतका आनंद झाला कबीरजींना, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि नाचायलाच लागले महाराज, नाचायलाच लागले. का? गुरुमंत्र मिळाला. दोघांची ओळख नाही, पाळख नाही, मी कोणाच्या पाठीवर पाय दिलाय हे माहीत नाही, आणि राम राम जो मंत्र दिलाय हा मी कबीराला दिलाय हेही काही रामानंद स्वामींना माहीत नाही. आणि नाचायला लागले महाराज, नाचायला लागले आणि नाचत नाचत घराकडे निघायला लागले. पाया 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 मैने मी प्राप्त केला पूर्ण सद्गुरू. नुसता गुरु नाही,
पूर्ण सद्गुरु महाराज इथं शब्द का वापरलाय मला अभंगांची कळवी तुम्ही शहाणे सगळे तिकडे जोडून घ्या. ही खान उघडली आज तिथं महाराज, ही खान उघडली तिथं. आणि परिणाम असा घरी गेले, निमाजान झाडत होती आणि निमाजान जेव्हा झाडत होती तेव्हा पाहिलं हे नाचत होते. पाया 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 पाया. अरे कबीर क्या हो गया? कुछ नहीं माँ, कुछ नहीं. अरे क्या हो गया? नाचतोयस काय? विचारलं ते त्याच्या रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. आपल्या मस्तीमध्ये पाया 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 शेवटी झाडू टाकून दिला. निमाज्यानं गेली, दोन्ही दंड धरले कबीराचे आणि असं हलवला. तिला शंका झाली का हे पाठ कुठेतरी गेलं तर कुठेतरी आता उतारा करायला लागला. कारण असं काय झाल्यावर मुझे आज सद्गुरु मिल गया. हाँ, सद्गुरु कौन? रामानंद स्वामी. ते ब्राह्मणालाही उपदेश करत नाही, ब्राह्मणाला शिवत सुद्धा नाही. आपण मुस्लिम घराण्यातले आणि तुला उपदेश दिला, तुझे ते गुरु झाले. आणि लहान तुली मोठा घाशी थेंबी जर उडाली तर अख्ख्या काशीला आग लागल. बस नाही मा मुझे मंत्र दिया. काय मंत्र? राम मंत्र. कारण ते घाबरल्या म्हणले ना राम 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 म्हटले. आता आली का? आता कवी दुसरं तिसरं काहीच नाही. रोज राम 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 श्रीराम 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 राम 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 राम. फार अगदी वेड्या झाल्यासारखे कबीर झाले, कबीर झाले. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये कितीतरी वाद झाला. हे हिंदूंचे का मुस्लिमांचे, हिंदूंचे का मुस्लिमांचे. आता याच्यातून तर तुम्हाला 100% कळलं ना. ना हिंदूंचे ना जन्म कशातून झालाय? मुलातून झालाय. फक्त 10 मिनिटं माझ्याकडे. मला दुसरा विषय सांगायचा होता, मला पायाळू पुंडलिक सांगायचं होता. आता नाही, फिर मिलेंगे तरी बताएंगे. फक्त आता कबीरांचं जाणं कसं झालं एवढं सांगतो, म्हणजे मग बाकीच्यांना जायला मोकळं होईल. विठाला विठाला ठीक आहे. आपण परतही याच्यावर कधीतरी बोलायचा प्रयत्न करू. कबीरांचं एवढंच थोडं चरित्र आहे महाराज, फार नाही. आणि तुम्हाला मगाशी मी खामकरला आमचा विषय चालला होता. कबीर मठाला कबीर मठाचं नाव कसं मिळालं कोणाला माहिती? तुम्हाला ट्रस्टीला माहिती पाहिजे. आहे आता माझं झालं, तुम्ही उभे राहा थोडा वेळ. आरचा सगळं घातली पाहिजे. ते कबीर त्या काळातले इथं आहे की नाही कुणा ठाऊक, मला चांगलं आठवतं. याच्यातले जुने असतील तो तुम्हाला आठवत असेल. हो, कारण त्यावेळेला बापू वगैरे ही मंडळी जुनी असतील, त्यावेळेला यशवाय असतील, त्यावेळेची सगळी मंडळी आपले किंवा चास्कर असतील. त्यावेळेला या ज्या 3 माड्या होत्या ना, 3 माड्या तिथं खाली कोणाच्या वरच्या दिंडीमध्ये चालत यायचे त्या मीराबाई चौलीबाई. पायाळाचे गुन्हे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. याच्यातला मी प्रवास कसा झालाय हा त्या दिवशी मी चैतन्याच्या तिथं सांगितलंय बाबा, बरोबर ना? बाबा पांडुरंग इथपर्यंत कसे आले. पण पायाळाचे गुन्हे आता एकच वाक्य तो रामायणात जातो 2च मिनिटा करतात. सगळ्यांना एवढंच माहिती आहे का भगवान रामाला राज्य द्यायचं राजा दशरथानं कबूल केलं. राजा दशरथानं कबूल करायचं ठरलं, परंतु कैकेयीनं वर मागितले आणि भगवान रामाला वनवासाला पाठवलं. महाराज, हे राजा दशरथाचं जरी कारण समाजा पुढे आलं असलं तरी माझ्या भगवान रामानंच कैकेयीला हे सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं? आई मी कोण हे मला सांग. जसं अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये विराट स्वरूप दाखवलं गजानन महाराज, दाखवलं की नाही? आणि कृष्णानं ज्यावेळेला माती खाल्ली म्हणून आईनं मारायला लागला, त्यावेळेला मुख पसरवणी दावी मातेला विश्वरूप दया म्हणे. तेव्हा दाखवलं विश्वरूप. आणि आज आईला दाखवलं. आई खरं सांग, बाबा मला राजगादीवर बसवायला निघाले, हे सगळं जरी खरं असलं तरी मी एवढ्याशा अयोध्येच्या राजगादीवर बसायला अवतार घेतलाय का? धर्माचे पालन करणे, बाधांग खंडन, धर्म रक्षा वया अवतार घेशी. आणि दुसरी गोष्ट आहे, मी असं लहानपणी ऐकलं काय,
माझा अवतार झाला दुष्टांना मारण्याकरता. तू भविष्य जाणते हे मला माहिती आहे, म्हणून रावण आणि कुंभकर्ण मारण्याला माझा अवतार झालाय. तर या दोघांचं आयुष्य किती आहे तेवढं मला सांग. ती म्हणली बा 14 वर्षाचं आयुष्य फक्त त्यांचं शिल्लक राहिले. आणि मग 14 वर्षाचं आयुष्य राहिले ना आई, फक्त 14 वर्ष मला तू इथून बाहेर पाठव, मी ऋषी मुलींनाही सुखी करतो आणि रावण कुंभकर्ण मारून येतो. म्हणजे बाळा चाललंयस तर माझे एक काम करशील का? म्हणले काय काय एकदा तुझे बाबा स्वर्गामध्ये लढायला गेले होते, त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर गेले होते. आता संक्षिप्त सांगते मला. आणि त्यावेळेला तुझ्या बाबांच्या रथात आपण म्हणतो ना, रथाचा आग मोडला होता वगैरे वगैरे म्हणतात ना, आग नव्हता मोडला, ती कान खिळकुनी उडवलेली होती. 100 सुराचं युद्ध होतं त्यावेळेला. त्या राक्षसाचे नाव सांगतो. 27 दिवस रात्रंदिवस, जसं जामवंताचं आणि कृष्णाचं 27 दिवस युद्ध झालं, तसं 27 दिवस युद्ध झालं. तिथून ज्यावेळेला ते खाली आले त्यावेळेला ते उतरले वालीच्या बगीच्यामध्ये. वरून येताना वालीच्या, तुम्ही आता पाहत नाही का इलेक्शनच्या मध्ये कोणाची हेलिकॉप्टर इकडं भरकाटलं तिकडं भरकाटलं, हो होकायंत्र असून भरकाटली. त्यांना कुठलं होकायंत्र होतं? ते गेलं वालीच्या याच्यात. वालीला कळलं माझ्या बगीच्यामध्ये कोणीतरी उतरलंय. वाली आला आणि वालीनं विचारलं, कोहम कथमिदम जातम किमनाम तेजम कुत आगतोसी, कोण कोणाचा तू? त्यावेळेला 27 दिवस थकलेले राजा त्या बगीच्याची गार हवा लागली आणि काही बसली होती तिच्या मांडीवर डोकं ठेवून मालक झोपले. राजा दशरथ. वाली आला. वालीनं विचारलं, हे कोण आहेत? हे अयोध्येचे राजे आहेत. राजा दशरथ आहेत. स्वर्गामध्ये गेलो होतो, राजा इंद्राला मदत केला. बरं, मग माझ्या बगीच्यामध्ये राहायचं असेल तर माझ्या परवानगीशिवाय राहता येत नाही आणि माझ्या अटी मान्य करील तोच माझ्या बगीच्यात उतरू शकतो. काही विचारलं तुझ्या अटी काय? त्याला एक तर ज्याला माझ्या बगीच्यात उतरायचं त्यांनी माझ्याशी युद्ध करावं. राजा थकलेले होते. कैकेयीने सांगितलं ते युद्ध करू शकत नाही. आणि कैकेयीला हेही माहिती होतं का वालीनं 1000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यानं ब्रह्मदेवाकडून वर मागितलाय, जो कोणी त्याच्याबरोबर समोर लढायला जाईल त्याची अर्धी शक्ती आपोआप वालीकडे जात होती आणि त्याची अर्धी शक्ती समोरच्याची कमी होत होती. म्हणजे आता राजा दशरथ लढू शकत नाही. बरं, मग त्याचा राजमुकुट मला दे. म्हणजे राजमुकुट दिला म्हणजे राजा दशरथ हारला. तेवढ्यामध्ये राजा दशरथ जागे झाले. काही कोणाशी बोलते? म्हणजे हा बगीच्याचा मालक आलाय. कोण? म्हणजे वाली. काय रे तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणला माझ्याशी युद्ध कर. काही म्हणले ते युद्ध नाही करू शकत, कारण आपल्या मालकाचा पराभव ती पाहू शकत नव्हती. मग तुझा राजमुकुट दे. काही म्हणजे राजमुकुट नाही देणार आम्ही. मग एक काम कर, तिसरी आठ, राजा दशरथा जर तुला लढायचं नसेल, तुझा राजमुकुट द्यायचा नसेल तर तुझी ही बायको मला देऊन तू अयोध्येला एकटा जा. राजा दशरथाने सांगितलं माझे प्राण गेले तरी चालेल, पण मी कैकेयीच्या एका केसाला सुद्धा तुला स्पर्श करून देणार नाही. आणि आपल्या पतीचं आपल्यावरचं एवढं प्रेम पाहिलं आणि कैकेयीनं तो मुकुट घेतला आणि वालीच्या हातात दिला. जे हा राजघराण्याचा मुकुट आहे आमच्या रघुवंशाचा, पण हातात देता हातात दिला आणि कैकेयीनं वचन दिलं वालीला, वाली हाच राजमुकुट जेव्हा एक राजा निवृत्त होतो त्यावेळेला दुसरा युवराज बनवला जातो, त्यावेळेला त्याच्या डोक्यावर हाच राजमुकुट बसला जातो. आणि म्हणून हा राजमुकुटाशिवाय माझ्या मुलांचा राज्याभिषेक होणार नाही आणि हा राजमुकुट न्यायला परत राजा दशरथ येणार नाही. येईल तो माझा पुत्र येईल आणि राजमुकुट जाता जाता तुझा राजमुकुट नेता नेता पहिले तुझे प्राण घेईल आणि नंतर हा राजमुकुट घेऊन जाईल. महाराज हे वनवासातलं रामानं वालीला मारल्याचा हा प्रसंग आहे. आणि म्हणूनच काही सांगत होती तुला बाबा राजगादीवर बसवणार आहेत हे खरं आहे, पण राजमुकुट राजघराण्यात नाही येतो वालीकडे. तेव्हा येता येता त्या माझं तेवढं काम करू नये म्हणलं आई, रावण कुंभकर्ण मारतो येता येता राजमुकुटही घेऊन येतो. 14 वर्षाने जेव्हा आले त्यावेळेला भगवान रामाचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतर वशिष्ठांनी तिलक लावला आणि तोच मुकुट घेतला आणि भगवान रामाच्या डोक्यावर ठेवला. तेव्हा कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, त्यांचा क्रम तसा आहे, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण आज कैकेयी मध्ये बसलेली, दोन्ही बाजूनी 2 कौसल्या आणि सुमित्रा बसलेली आहे. जेव्हा तिलक लावला, तिलक आणि डोक्यावर टोप ठेवला, महाराज इथं आता जर एखाद्याला हार घालायला उठवलं ना, आता नाही देणार कोणी,
पण तो म्हणून काम कर, मोबाईल घे एवढा, काय कर, हा फोटो काढ. रामाचं लक्ष मुकुटाकडे नव्हतं, रामाचं लक्ष कैकेयीकडे होतं. आणि कैकेयीकडे होतं म्हटल्याच्या नंतर महाराज कैकेयीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. आणि आनंदाचे अश्रू होते त्यावेळेला भगवान रामानं गुरुजींना प्रणाम केला राजा झाल्याच्या नंतर. आणि तडक तिने आयांकडे गेल्याबरोबर मधल्या आईला आता बुक्का लावणारा कसा जाईल, इथून सुरुवात करीन का तिथून करीन, एका कडनी कडेला कडून जाईल. आणि मग तिथे प्रणाम केला कैकेयीनं, तसाच उचलला आणि रामाला लावला, छातीला लावला. कैकेयीच्या डोळ्यात अश्रू होते आणि कौशल्याच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा भगवान रामानं आईला विचारलं, आई तुझ्या डोळ्यात अश्रू का? म्हणजे रामा हे आनंदाचे अश्रू आहेत. बरं कौशल्या माता तुझ्या डोळ्यात अश्रू का? आणि हेही आनंदाचे अश्रू आहेत. हे अश्रूंचं आनंदाचं कारण काय? आनंदाचे डोही आनंद तरंग, एकच वाक्य सांगते महाराज. तेव्हा तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, दोघींनाही उत्तर देता आलं नाही. वशिष्ठ पाठीमागून आले आणि भगवान रामाच्या पाठीवर हात ठेवला. रामा त्या दोघींच्या अश्रूंचं आनंदाश्रूंचं कारण मी सांगतो, त्या दोघी नाही सांगू शकणार. गुरुजी सांगा ना, कौशल्या मातेच्या आणि कैकेयी मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू का? नीट वाक्य ऐका की तो संपवतो. रामा 9 महिने पोटामध्ये वागून, 9 महिने पोटामध्ये वागून कौशल्येनं तुला जन्म दिला आणि जग दाखवलं. 9 महिने पोटामध्ये वागून कौशल्येनं तुला जन्म दिला आणि जग दाखवलं. आणि 14 वर्षाचा वनवास घेऊन कैकेयीनं जगाला राम दाखवला. कैकेयीनं जगाला राम दाखवलाय आणि म्हणून त्याचे हे आनंद असू. तसं आज कैकेयीला बदनाम केलं जातंय, परंतु जगाला राम दाखवण्याचं काम कैकेयीनं केलं. तुकाराम महाराज म्हणतात, आई बापाच्या दोऱ्या गळ्याला दोऱ्या बांधून पुंडलिक चालला होता, हे आम्ही कीर्तनकार सांगतोय. पण तुकाराम महाराज म्हणतात तसं नाहीये, जगा पुंडलिके दाखविले. आणि त्या ठिकाणी तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा. माझं भाग्य कमी होतं, तरी पण माझ्या कुठं ना कुठे थोडस कपाळा म्हणजे माझ्या भाग्यामध्ये हे पुण्य मला मिळालं, त्याचं वर्णन मला करायला मिळालं. तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आली या कपाळा थोडे बहु डोबार घुमार. ज्ञानेश्वर कीर्तन सेवा संपली. यथामती यथाशक्ती अभंगाच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला. बराचसा तरी कवितेचा भाग याच्यातला अजूनही तो सांगण्याजोगा होता, तर वेळ आपल्याकडे पुरलेली नाही. कडवी सोडवण्याचा मी प्रयत्न केला नाही. गायक वादक सगळ्यांची पहिली क्षमा मागतो. त्यानं ते मला आम्हाला काही पुस्तकावरून गुरु केलं होतं का? पण समयाची सादर व्हावे देव ठेवील.